आज चॉकलेटसाठी यांनी मोबाईल पाडला असता. चॉकलेटसाठी पाडला असता पण दंड तुम्हालाच झाला असता. हे जरा जास्त झाला असं नाही वाटलं तुम्हाला? आता मला चॉकलेट देऊन गप करू नका. माय वाटायचं राहू द्या बाजूला. नाही माय वाटायचं बाजूला ठेवा, वाटीत ठेवा, कसे तर ठेवा. हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी आणि आज मला बनवायचं आहे काळा फ्लॉवर. तर हे मला स्वयंपाकात मदत करत आहे. किती ठेवू? दोन्ही मी ठेवा, एक दादा ठेवा आणि एक मला ठेवा. खाला तुम्ही तुमचं. हे वाटली एकच म्हणून असा चिवचिव वाडा झाला. इकडे इकडे इकडे. आणि त्या वाटाण्याच्या शेंगा सोलू राहिल्या उन्हात बसून. आता एक दिवस आहे ना यांना पूर्ण स्वयंपाक करायला लावायचं. हे लय दुसऱ्याला नाव ठेवू राहिले. ही भाजी कर, ती भाजी कर, असं कर, तसं कर. येईन का काही येईन करता एका दिवशी आम्हाला करून घाल बरं. काय हातची भाजी कशी करतो? हातच खात नाही. दम आहे का दम आहे. एका दिवशी तो हातची करून घाल. काय करीत होता? हानीत होता पाणी. ते असे स्क्रू ड्रायव्हर घेतले दोन्ही को. द्या तिकडे पण हात पान तुम्ही. एका दिवशी भाजी आम्हाला करून घाल. घाबरायचं मला, घाबरायचं. कोण तुम्ही? पप्पाची ताकद नाही मला. सुरी दाखवायची. घ्या जाऊ द्या जा. बाप मला घाबरतो, तुम्हाला घाबरायचं. हा तुम्ही सांगू राहिले. कसा पोपट केला. सो चलो गाईज, आज मी इथं हरभऱ्याच्या डाळ्या पण भाजते. कारण हरभऱ्याच्या नाही काय ते फुटाण्याच्या डाळ्या. तर बरं आमचा तो मसाला आहे आत्यांनी बनवलेला तो संपलेला आहे, त्यामुळं हे पण घालते भाजीसाठी. यांची चालू इथं लाईटिंगची टेस्टिंग. कारण का नाही येण्याची जोरदार तयारी चालू आहे. लाईटिंग टाकायची तर ते आधीच टेस्टिंग वगैरे घेत आहे आणि आज लाईटिंग पण टाकून होईल. हो ना. काय हो माणूस पाहत सुद्धा नाही, इग्नोर करतो डायरेक्ट इग्नोर. याच्यावरून एक गोष्ट मला आठवली. काय? जेवढी मेहनत मी टाकायची वेळेस घेतली होती ना, त्याच्या तेवढीच मेहनत जर मी काढायची वेळेस मी घेतली असती ना तर माझी आजची मेहनत वाचली असती. काढायच्या वेळेस मी ते करतच ना माणूस जनरली. हा नाही का, आता काम संपलं ना मग आपला ऍटिट्यूड कसा राहतो, कसं तरी संपून टाकायचं. हे कसं तरी संपून टाकायच्या ना. आता एवढं काम वाढलंय ना माझं की बस. असा राग येतोय स्वतःचा झक मारण्यावर. ती तुम्ही पाप मी काही नव्हती, तुम्ही काढली तेव्हा आपण काहीच सांगू शकत नाही. हा ना, तेच ना. त्याच्यामुळे कोणाला काही म्हणू बी शकत नाही. येस. आता विचार करी गणभवन वगैरे काढला असता, लय हातपाय आपटले असते, लय चिडचिड केली असते. पण बरं झालं स्वतःच करेल हे काम, तर मग कोणाला बोल नाही. स्वतःच कांड करून ठेवले त्यामुळे कोणालाच बोलू शकत नाही. ठीक आहे, चालू द्या तुमचं. 3 चालू आहे. मी चालले. 4 चालू आहे. माझ्या स्वयंपाकाला आज लय उशीर झालाय. लय टाइमपास चालू आहे माझा. काय हो? चलो गाईज, मस्तपैकी रेडी झाले आणि आता आम्हाला जायचं आहे शॉपिंगसाठी. कारण कानाला आणायचं आहे उद्या. तर ते बाळंत विडा वगैरे त्या साड्या द्यायच्या असताना, म्हणजे इकडून बाळाच्या ज्या तिकडच्या आजी, मम्मीच्या मम्मी वगैरे चुलती, तर त्यांना साड्या घ्यायच्या असत्या बाळंत विड्यासाठी. तर त्यांच्या साड्या वगैरे घ्यायच्या आहे आणि कान्हुलीला पण ड्रेस घ्यायचा आहे आणि बरीच काही छोटी मोठी शॉपिंग आहे. डेकोरेशनचं वगैरे जे काही असेल ते सगळं घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे आता एवढ्याला. मी, आत्या, दादा, सुनील, स्वप्नील दादा, आम्ही सगळेच चाललो आहे. कारण प्रत्येकाचं काही ना काही छोटं छोटं काम आहे, त्यामुळं सगळेच चालले. आणि पसारा बघू शकता, सगळीकडं लाईटिंग लाईटिंग लाईटिंग. सकाळपासून लाईटिंग चालते, अजून झाली नाही भाऊ. डोकं जाम झालंय. येतच नाही तुम्हाला. चालू झाल्या, या बंद झाल्या सगळ्या. का बरं बंद झाल्या? आता ते ठेवून द्या, तुम्ही आवरून घ्या. चला, ह्या जेवढे चालू आहे तेवढे लावू.
यांची परत टेस्टिंग घेऊन परत लावून देऊ. ट्रॅफिक बघा एवढेच. आम्ही चाललोय साड्या घ्यायला आणि सुनील आणि स्वप्नील दादा गेले फ्रेम सिलेक्ट करायला आणि त्यांचे जे काही छोटे मोठे कामं आहेत ते तिकडून करून येणार आहे. तोपर्यंत आम्ही साड्या वगैरे घेतो. कलर घ्यायचा का? चलो शॉपिंग झाली आमची. कानासाठी ड्रेस घ्यायचा आहे आता. तर फायनली कानासाठी हा ड्रेस सिलेक्ट केला आहे आम्ही. आता कानाच्या पप्पाला काकाला आवडतो की नाही काय माहीत. आम्हाला तिघांना तर आवडलेलं आहे, बाकीच्यांना आवडतो की नाही माहीत नाही. चला कानाची शॉपिंग तर झाली. शाळेतलं पोरग दिसू राहिले तुम्ही. कॉलेजवरून पोरग आलं घरी. आता डेकोरेशनसाठी काय काय लागणार आहे ते सामान घेतो आम्ही. कानासाठी थोडीशी सिल्वरची शॉपिंग करायची. बघू दे पायात घालण्यासाठी आणि कमरेत घालण्यासाठी साखळी घ्यायची. हां कानासाठी थोडीशी सिल्वरची शॉपिंग केली आणि आता जे काही आम्हाला डेकोरेशनसाठी पाहिजे ते बघतो. फुग्यांची आम्ही ट्रायल घेतोय कसे. शॉपिंग तर झाली आमची सगळी करून. आता जरा पेट पूजा करायची त्यासाठी आम्ही नाश्ता करायला. मस्त फ्रेम वगैरे बनवले. ही एक अजून ही एक आणि कानुली बब्बोली. हा लईच क्यूट दिसतो. मस्त दिसतंय फोटो फ्रेम. आणि त्यांच्यावर डिस्कशन चालू आहे. ही लईच छान दिसते. म्हणजे ती पण छानच दिसते बरं का, पण ही जरा ते कलर वगैरे जास्त छान दिसते. चला ही वरती लाईटिंग लावते तर त्यांना थोडीशी हेल्प करते. आज स्वयंपाक काय करायचं नाही कारण बाहेरूनच खाऊन आलो. हां 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 वरती जाऊन बसले. मी पण जाणार आहे आता तिथं. मला पण वरती जाऊन पाहायचं. मी पण वरती जाऊन पाहणार आहे. हो वातावरण लय मस्त झालेलं आहे. रेड रेड असे स्पॉट 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 देऊन ठेवले यांनी, म्हणजे तिथून सोडायचे है ना. वाव इथून इतकं भारी दिसतंय ना, लय मस्त वाटतंय मला. बरं झालं मी वरती आले. पहिल्यांदाच आले मी. उन्हाळ्यात तिथं झोपायला किती भारी वाटेल ना. लय मस्त आहे. वरतून सगळं काही दिसतंय. एक नंबर वाटतंय. लय मज्जा येते यार याच्यात. इथं असं बसायला वेगळीच काय मजा वाटते. असं वाटतंय कधीतरी इथं बसून जेवण करायला पाहिजे सगळ्यांनी. असं वाटतंय कधीतरी इथं बसून असं जेवण करायला पाहिजे सगळ्यांनी. लय मस्त वाटतंय. असं एवढ्यावरून पहिल्यांदाच मी आमचं गाव पाहिलं असं इथं बरं का. भारी वाटतं. इथून डोंगर पण इतके मस्त दिसत आहे. मी यांना हेल्प करते. हे जे बंडल बांधलेले होते ना ते सोडून देते. मग ते बरोबर खाली सोडून घेते असे. नाही बंद झाला का परत. तुला चालू करते. झाला मला येतं चालू करता पण बंद जरी केला तर. ये लाइटिंग लावून झाली पण इथले 3 लाईट बंद पडले. झालं डन. चलो चलो अर्धी लाइटिंग बंद झाली. तोंड पाकत झालं तुमचं मेहनतीनंतर. अगो बाई पण यावेळेस मेहनत करून थोडं चांगलं नाही वाटत. अर्ध्या ही बंद पडली ना ओले कसतरी. आणि अर्ध्या बंद झालेलं म्हणजे अर्ध्या ह्याच्यात चालू आहे आणि अर्ध्या डायरेक्ट बंद पडलेले. नजर लग गई. आम्ही उद्यासाठी फुगे फुगवायला हे मशीन आणलंय तर ते ट्राय करतोय आता कसं फुगवता येते. पहिलं तर ट्राय फेल गेला.
जमलं दाबून धरावं लागतं वाटतं तिथं फुगा. हे बटन दाबून धरायची गरज नाही, त्याला बरोबर त्याला लागत ऑटोमॅटिक आहे ते. हे ऑटोमॅटिक फुग्याची आवाज गेली. परत फुगवणं सोपं आहे, परत फुगा. फुगवणं सोपं आहे पण गाठण मारणं अवघड आहे. पण ते हे इकडं अटकून बसत ना ते. पण ते द्वारे हवा निघून जाते त्याची. होईन का एवढे कधी फुगावणार आहे तुम्ही? त्याला आताच कॉन्फिडन्स नाही राहिला आपल्यावर. उद्या मला वाटतंय फुगायसाठी माणूस बोलवला. 2 मिनिटं थांबा, हे घ्या. फायनली जमलं हो. अरे काढ फुटून जाईल वरच. तो नख मोठे ते आधीच फोडून टाकशील त्याला. सोपं नाही. जमल बर का, थोडस त्याला प्रॅक्टिसची गरज आहे. इकडे घ्या होतं पाय परत. थोडी प्रॅक्टिसची गरज आहे त्याला. त्याच्याकरता थोडे एक्स्ट्रा आणलेले आहे फुगे. आपण YouTube वर पाहू व्हिडिओ आणि मग ट्रिक असेल त्याची काहीतरी. नाही तर मग पिशी भरून जाशील का सोन्यावाडीला. चाललीच होती पण दीपीशी ठेवून मग याच्यामुळेच आपण हे घरी करतोय. डेकोरेशन चांगलं होईलच. माझ्याकडे एक गाठण मारत तो मला जमतं काय. आत्याला एक फुगा फुगवून देते. आजचे दिवस फुगे फुगून ठेवू आपण. ते मशीन इतकी हवा फिकी त्यांना व्यवस्थित वाटत. अरे तू त्याला नाही का इथं दाबून धरायचं तवा ते कळलं आता. ते मम्मीकडं. अगं ते ऑटोमॅटिक आहे, त्याला तिरप करलं का. ही बैले आम्हाला ट्रेनिंग देत होती बरं का, असं करा तसं करा. ते अवघडाचे उद्या काना पुढे असे फुगे घेऊन खेळू. पण मग तुमच्यापेक्षा मला लवकर आले. ए मम्मीने लवकर केलं बरं का. येस. कोणाची आधी झाली? ए तुमचा 2 इंचा फुगा मोठा आहे, आणि माझी लवकर झाली गाठण. पण 2 इंची हवा कमी झाली. कोणाची कमी झाली? आमची नाही झाली, तुमचा कमीच होता. नाही किती टप्पा जाईल तेव्हा आता आपल्या दोघींचे मोठे. ते एकाला एक कशी करते माहिती का, डायरेक्ट एकात एकच बांधित ते गाठण नाही मारते, डायरेक्ट एकाला एक गाठण मारते हवा भरून. मग त्यानं ती हवा निघत नाही आणि एकाला एक बरोबर जोडले जाते ते. या टाईप लावायचे आपल्याला. 2 निळे 1 व्हाईट. एक झिरमणी झाली सगळ्यांची. त्याला वर सोड बरं, ते वर राहतील का. आणखी कलर झाली का बरं नाही आणली? आणखी कलर अरे ते खाली येतं का. बेबी बॉय ना म्हणून ते ब्ल्यू आणि व्हाईट चालले. फक्त मुलांचा कलर निळा राहतो, मुलगी मुलींचा असती ना, कलर आपण पिंक pink राहतो. आणि असते. असं राहतं. मी म्हणलं का बरं असं? याच्यात पण हे फुगे वर राहणार नाही ना, आपला वरचा लावायचा प्लॅन फ्लॉप जाईल. बांधून द्यायचं. नाही आपल्याला वर चिकटेप लावायचं आहे असा. असं ना? हा ते चिटकून कस काय राहतील, डायरेक्ट फुगे वर सोडले राहतील का ते.